विदर्भाची आन, विदर्भाची शान, विदर्भ मुक्ती मोर्चा. विदर्भाच्या नावाने कित्येक लोकांनी आंदोलने केली आणि कित्येक लोक त्याचा फायदा घेत आहे. जामवंतराव धोटे यांचं आंदोलन विदर्भासाठी खूप गाजलं. विदर्भासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. परंतु आजचे राजकारणी हे विदर्भाच्या नावानं डिंग्या हाकतात. आम्ही विदर्भ मिळविणार, विदर्भ मिळाला नाही तर आम्ही लग्न करणार नाही, विदर्भासाठी आम्ही तसेच राहू, असे म्हणणारे लोक मुख्यमंत्री पदावर पोचताना सुद्धा आम्ही पाहिले. आणि म्हणून म्हणतो, विदर्भ ही एक चळवळ आहे. जामवंतराव धोटेंनी सुरू केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं की छोटं राज्य, संपन्न राज्य, सुखी राज्य. आणि विदर्भाचा जो काही खनिज आहे, जो काही साठा आहे, जी काही संपत्ती आहे, ती सर्व महाराष्ट्राला मिळत आहे. परंतु महाराष्ट्राने विदर्भावर अन्याय केला आहे. गेल्या 60 वर्षामध्ये दुसरं विमानतळ अमरावतीला तयार झालेलं आहे. ही विदर्भाची प्रगती आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ होत असताना विदर्भामध्ये दुसरं विमानतळ 60 वर्षानंतर, ही विदर्भाची प्रगती. म्हणून अशा हरामखोर नेत्यांना जागा दाखविण्याकरता निर्माण झाला आहे विदर्भ मुक्ती मोर्चा. या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावं, या लढ्यात सर्वांनी सहभाग द्यावा. हीच